रात्री साधारण 11:30ची वेळ. बहुतेक लोक झोपेची तयारी करत होते आणि काही जण आधीच गाढ झोपले होते. काही वेळेनंतर अचानक प्रचंड आवाज झाला आणि अवघ्या काही सेकंदातच 4 मजली इमारतीचा एक भाग कोसळला. घरं ढिगाऱ्याखाली बदलली, कुटुंब एकमेकांपासून तुटली आणि सुरू झाली जीव वाचवण्याची शर्यत. या दुर्घटनेत आतापर्यंत 9 जणांचा मृत्यू झालाय, तर एका महिलेला ढिगाऱ्याखालून जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे. पण सर्वात मोठा प्रश्न असा आहे की ही दुर्घटना फक्त एक अपघात होती की आधीच मिळालेल्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्याची किंमत. चला, भिवंडीमध्ये त्या रात्री नेमकं काय घडलं ते समजून घेऊया. तर नेमकं झालं असं की ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहर गुरुवारी रात्री सुमारे 11:30 वाजता कोहिनूर इमारतीच्या दीड इंचा मोठा भाग अचानक कोसळला. ही ग्राउंड प्लस 4 मजली इमारत होती. दुर्घटना होताच संपूर्ण परिसरात आरडाओरडा सुरू झाला. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांचे आवाज, नातेवाईकांची धावपळ आणि काही क्षणातच घटनास्थळी शेकडो नागरिक जमा झाले. माहिती मिळताच NDRF, अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक प्रशासन घटनास्थळी दाखल झालं. JCP आणि विशेष उपकरणांच्या मदतीने रात्रभर बचाव कार्य सुरू राहिलं. आतापर्यंत 9 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर एका महिलेला जिवंत बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बचाव मोहिमेदरम्यान NDRFच्या एक अधिकारी जखमी झाल्याची माहितीही समोर आली आहे. पण इथेच या घटनेतील सर्वात महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. ही इमारत अचानक कोसळली का? प्राथमिक माहितीनुसार या इमारतीला यापूर्वीच महापालिकेने धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं होतं. इतकंच नाही तर दुर्घटनेच्या वेळी इमारतीत दुरुस्तीचं काम सुरू असल्याची माहितीही समोर आली आहे. मात्र इमारत दुरुस्तीमुळे कोसळली की ती आधीपासूनच अत्यंत जीर्ण अवस्थेत होती, याचं उत्तर तपासानंतरच स्पष्ट होईल. आता आणखी एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की जर ही इमारत धोकादायक घोषित करण्यात आली होती तर त्यात लोक राहत कसे होते? रहिवाशांना स्थलांतराच्या नोटिसा पाठवण्यात आल्या होत्या का? त्या नोटिसांचं पालन झालं होतं का? दुरुस्तीची परवानगी, सुरक्षिततेची तपासणी आणि महापालिकेची देखरेख या सगळ्याची चौकशी आता होणार आहे. जर कोणाचीही निष्काळजीपणा समोर आला तर संबंधितांवर कारवाई होऊ शकते. सध्या बचाव कार्य सुरूच आहे. अधिकाऱ्यांच्या मते अजूनही काही लोक ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच प्रत्येक मिनिट महत्त्वाचा आहे. आणि ही घटना फक्त एका इमारती कोसळण्याची नाही, तर महाराष्ट्रातील जुन्या आणि धोकादायक इमारतींच्या प्रश्नाकडे पुन्हा एकदा गंभीरपणे पाहण्याची गरज अधोरेखित करणारी आहे. कारण प्रश्न फक्त भिवंडीचा नाही, उद्या अशीच घटना तुमच्या शहरात देखील घडू नये हाच सर्वात मोठा मुद्दा आहे. या प्रकरणात तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी आपल्या बोलमेटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.